नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात का? आज आपण चाललोय हडसर किल्ल्यावर. हडसर किल्ल्याची खुंटची वाट, या वाटेने आपण जाणार आहे. गाडाची ट्रॅकिंग दाखवतो आणि तुम्हाला थ्रिल एक्सपिरियन्स दाखवतो. हडसर किल्ल्याची खुंटची वाट. तर चला भेटू. इथून 5 किलोमीटर लांब आहे हडसर किल्ला. तर काहीतरी आम्हाला डॅम लागलाय मोठा. चला भेटू पुढं. तर मित्रांनो, किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आपण. हा सकाळी ट्रॅक आहे छोटासा. आम्ही आमची गाडी इथं पार्क केलेली आहे. मित्रांनो, किल्ल्यावर जायला 2 रस्ते आहेत. एक राजमार्ग आणि एक खुंटीचा मार्ग. खुंटीचा मार्ग आत्ता केलेला आहे, राजमार्ग आधीपासून आहे. खुंटीचा मार्ग अवघड आहे. एक काही वर्षामाग एक 23 ते 24 वर्षाची मुलगी त्या खुंटीच्या वाटेवरनं पडली होती आणि तिचा मृत्यू झाला होता. तर आपण आता सावकाश पद्धतीने जाऊ आणि मला दाखवतो. चला. मित्रांनो, गाड्याच्या पायथ्याशी येतात आता आम्ही सध्या. तिथं मंदिर आहे, कशाचं आहे बघू, दर्शन घेऊ आणि पुढच्या ट्रॅकला लागू. मंदिर आहे मित्रांनो, आणि त्या प्रकारे काही समजत नाहीये. सगळीकडेच केस आणि कोंबडे मरून पडले. काय माहित नाही काय आहे. देवीचा उत्सव असेल बहुतेक. तो इथं ही खुंटची वाट आहे. हा पॅच लय अवघड आहे. तर तुम्हाला दाखवतो. आता आम्ही सध्या रस्ता आम्हाला विसरलो. आम्ही कुठनं जायचं, जरा भूलभुलैयात आल्यासारखं झाले. जशी पाय वाईट भेटन तशी आम्ही चालतोय पुढं. मित्रांनो, वाट काय सापडत नाहीये. दादा कुठून वाट आहे? गाड्याच्या पायथा ही तर खुंटची वाट. कुत्री नाही, हर नाही ती. मित्रांनो, असं काही पॅच आहे ट्रेकिंग आहे. What is your next plan? Habibi, come to Dubai. मित्रांनो, आपण आता हडसरच्या खुंटीच्या वाटेपाशी आहेत आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. कॅमेरा उलटा करतो, मग व्ह्यू बघा.
मित्रांनो, हे कुंटाची वाट आहे. आता तुम्हाला पुढचा दाखवतो चढतानाचा व्हिडिओ. चला नो, एवढं चढून वरी आलोय, पण हे दृश्य बघून पारणच फिटलं डोळ्याचं. मित्रांनो, ही खुंटाची वाट आहे आणि खुंटाच्या वाटेपाशी मला नजारा दाखवतो कसा आहे. आपण खुंट्यांपाशी पोहोचलेलोय. हे बघा, ह्या अशा खुंटे आहेत. मित्रांनो, आता आपण वरी चढत आहे, तुम्हाला दाखवतो. ऐक ना, तर शिव कमी द्या ना. मित्रांनो, आता दाखवतो. मित्रांनो, असं तर डिग्रीचा अँगल आहे मित्रांनो. आणि ह्या अशा खुंट आहेत, ह्या छोट्या छोट्या अशा खुंट आहेत. ह्याला धरून आपल्याला चढायचं वरी. हो, छोट्याशा कापडी करू शकतो. मित्रांनो, हा पहिला पॅच पूर्ण झालेला आहे आपला. हा अवघड पॅच होता, हा पूर्ण झालाय. आणि इथं बस छोटीशी गुफा आहे आणि तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, आता याच्या पुढचा पॅच जरा सोपा आहे. तो 80 डिग्री झुकलेला आहे, हा 90 डिग्री झुकलेला होता. मित्रांनो, आता इथं गुफा बघितली तुम्ही. आता मी तुम्हाला पाण्याची टाकी दाखवतो. काय पाण्याची टाकीच असावी ती दाखवतो. चढायचे आता चढायची थोडं आता आपण पण चढू दाखवतो तुम्हाला.
नियोजन, काही नव्हतं. मागच्या 2-4 वर्ष मागे एक 23 वर्षाची मुलगी वारलेली तर पुढली. तर सावधगिरी बाळगा मित्रांनो. आता एवढं राहिलंय. वर्ग पुढे जाऊ दे बापाला बाबा. चल नाही मित्रांनो, जसं आपण त्या खुंटीची वाट पूर्ण करून पुढे येतो तसं थोडं पुढं आले की आपल्याला पायऱ्यांचे अवशेष पाहायला भेटत आहेत थोडे. बघा, बहुतेक इथं पायऱ्या असाव्यात आणि जो खाली पडलेला जो बुरुज आहे तो बहुतेक किल्ल्याचा एक भाग असावा. जो हा खाली पडलेला बुरुज आहे तो किल्ल्याचा भाग असावा. हे बघा पायऱ्या. आपण दाखवतो तुम्हाला वरी चढताना. मी आता असंच आलोय हे खुंटीच्या वाटाने आणि इथनं आता वरी चढायचं आपल्याला. मित्रांनो, आता आपण खुंटाची वाट चढून आणि सगळं वर आलोय गडावर. वर येताच आपल्याला पहिल्यांदा मारुती रायाचं दर्शन झालंय. मारुती रायाचं दर्शन आणि हा आपला भगवा. रघुनंदन रघुनंदन रघुवर सेवन रघुपति चायन शतयोजन शतशतयोजन शरधि नियोजन. मित्रांनो, तुम्ही आता हनुमान मंदिराचं दर्शन केलंच असेल. पुढे चाललोय आपण. देवीचं मंदिर आहे एक. देवीचं मंदिर आहे ते. देवीचं मंदिर दाखवतो. बऱ्यापैकी पडलंय मंदिर. थोडेफार अवशेष राहिलेत मंदिराचे. हे देवीचं मंदिर आहे. आतमध्ये आईची मूर्ती. बऱ्यापैकी मंदिर पडले. देवीच्या मंदिराचं दर्शन झालं मित्रांनो. आता इथं पुढं पाण्याची टाकी आहे आणि एक तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे एक पाण्याची टाकी आहे मित्रांनो आणि इथे एक पाण्याची टाकी आहे. दोन्ही टाक दाखवतो तुम्हाला. आणि आमचा ट्रॅकर बसलाय, जमलाय बिचारा. हे हाड आहेत. हे बघा गोमाता कशी पाणी पिते ते बघा. मित्रांनो हे बघा गाय. वासरू आहे छोट. उन्हाच्या कचाट्यात येऊन मेले का पाण्याने मेले नाही सांगता यायचं. हे बघा भरपूर अशा गाया आहेत गडावर. भरपूर साऱ्या आहेत. गावकऱ्यांनी सोडल्या असाव्यात चरायला.
पाण्याची टाकी आहे इथं, हे बघा सगळे आपले हे गावरण काय आहे का रे? मित्रांनो. इथं राजमार्ग आहे, हा बघा हा राजमार्ग आहे. पुढे चलून दाखवतो तुम्हाला. राजद्वारापाशी आलोय, राजमार्ग म्हणतात त्याला. आणि पाण्याची टांक आहे एक अजून. कमानी टाक म्हणलं याला, कमानी टाक. इथं बॅनर आहे. आणि ह्या पाण्याच्या टाक साफ करताना असं मी ऐकून आहे, या पाण्याच्या टाकी साफ करताना ह्या तोफा सापडल्यात. ह्या पाण्याच्या टाक्या साफ करताना या तोफा सापडलेले आहेत असं मी ऐकून. मित्रांनो, ही तोफ टाकी साफ करताना भेटलेली मी असं ऐकून आहे. चेहरा बघा काय मुखावानी वाटतोय. त्या काळातील तोफ असेल. काय झालं मित्रांनो, तलाव आहे आणि तलावाच्या बाजूला शिव मंदिर आहे. बघा आपण शिव मंदिर तुम्हाला आत्मा करून दाखवतो. मित्रांनो, हे सगळं एका दगडात कोरलेलं आहे. आता तुम्हाला खाली दाखवतो. या इथून नाही दिसणार तुम्हाला. मित्रांनो, सगळं एका दगडात कोरलेलं आहे. मित्रांनो, आहे दरवाजा किल्ल्याचा. आणि याचं थोडं पुढं आलं इकडं आपल्याला बघायला भेटते अशा देवळ्या. इथं मुख्य दरवाजेचे संरक्षण करण्यासाठी मावळे राहायचे. एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट मित्रांनो, अशाच तऱ्हेने आम्ही सगळा गड बघितलेला आहे. आता परत खुंटच्या वाटेने आम्ही खाली जाणार आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ट्रॅकला.